गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी। गुढिया तोडणी करती कथा गाती गाणे। बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी। तू कामनी छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी। समचरण सरोजम सारणिलांबुदावं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानं। तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैधवलहसं विठ्ठलं चिन्तया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधीर। हा आइए हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए। मतियानुसा कथा करो मतियानुसा। गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी। कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला महान भगत भक्त मावली महावैष्णव ज्ञानेश्वरी तुकोबर यांचा 4 चरणाचा आणि गोकुळातील वर्णन करणारा अभंग आहे। विठला विठला बाबरी। गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। जगद्गुरु तुकोबराला काही साधकांनी प्रश्न केलाय, महाराज गोकुळामध्ये एवढा आनंद का झाला होता? गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। महाराज अतिशय सुंदर उत्तर देतात। बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या
नरनारी. परमात्मा गोकुळामध्ये आला होता म्हणून एवढा आनंद झाला होता. महाराज ते आनंद साजरा करू लागल्या. कसा आनंद साजरा करू लागल्या? अतिशय सुंदर सांगतात. गुढिया उभारू लागल्या, कथा करू लागल्या, आनंदाने गाऊ लागल्या. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बरे सगळं करणं चालू होतं, कोणाच्या सांगण्यावरनं चालू होतं की या ठिकाणी स्वतः त्या आनंदामध्ये या ठिकाणी भिजून गेल्या होत्या. महाराज म्हणतात स्वच्छंदाने स्व आनंदाने त्या ठिकाणी तो सगळा आनंद साजरा करत होता. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. परमात्म्यानं मन मोहून टाकलं होतं म्हणून त्या आनंद साजरा करत होत्या. पण परमात्म्यानं मन मोहून टाकलं केव्हा? कारण तो आला तेव्हा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो म्हणजे की सालाबत प्रमाणे चालू असला आपला अखंड नाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आपलं ही काल्याची कीर्तनाची सेवा. किती वर्षी आपलं सप्ताह बोलत चला? किती वर्ष? 11वा वर्ष सप्ताह या ठिकाणी सप्ताहाचा आहे. 11व्या वर्षामध्ये सप्ताह आपला पदार्पण करत आहे. बघा अतिशय आनंदामध्ये सप्ताहाचं वातावरण फार छान आहे. 11व्या वर्षामध्ये सप्ताह आपला पदार्पण करत आहे. आणि त्या 11व्या वर्षामध्ये या ठिकाणी महाराज कीर्तनाचा योग आणि हा कलशाचा योग म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे कोणतं कीर्तन आहे? कलशाचं कीर्तन आहे. सप्ताह पूर्ण झाला कशावरनं? काला झाला यावरनं. मंदिर पूर्ण झालं कशावरनं? कळस बसला यावरनं. आणि गंगेची धाव पूर्ण झाली कशावरनं? समुद्राला पोच झाली यावरनं. सप्ताहाचं महाराज पूर्णत्वाचा ज्योतक जरा काय असेल तर काल्याचं कीर्तन आहे. कायचं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे. काला शब्दाचा अर्थ काय होतो राजो? का अधिक आला बरोबर काला. का अधिक आला बरोबर काला. बाबा जन्माला का आला याचं उत्तर शोध नाही. याचं नाव काय आहे? काला. काला कशाला म्हणतात? काल्यात काय भेटतंय? दही आणि बोला दही आणि लाही. दही आणि लाही म्हणजे काला आहे का? ऐका बरं का. दही आणि लाही, प्रेमाचं दही आणि जीवाची लाही एकत्र होणं याचं नाव काय? काला. असं या ठिकाणी महाराज काल्याचा कीर्तनाचा सुंदर असा योग या ठिकाणी आला. त्या महोत्सवाच्या निमित्ताने महाराज आपला हा कार्यक्रम चालू आहे. रात्री शिवरात्री झाली बरोबर ना? रात्री शिवरात्री झाली. लक्षातून ऐका. बघा शिवरात्रीचा हा पर्व सर्वसामान्य पर्व नाही. शिवरात्रीचा पर्व सर्वसामान्य पर्व नाही. लाईन नाही काही ते बंद होईल का? इथं लाईनची व्यवस्था नाही तीच आहे का? आवाज असं आहे का? बर 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 ठीक आहे चालते. स्वरचा थोडा आवाज कमी करा. असो चला. महाराज शिवरात्रीच्या या पर्वावरती हा कीर्तनाचा योग आहे. शिवरात्री राजा कशाला म्हणतात? शिवरात्री. शिवरात्री त्याला म्हणतात. महाराज शिवरात्री ही निर्माण झाली पण निर्माण होण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? थोडक्यात आपल्या शिवरात्रीचं महात्म्य बघायचे आणि काल्याच्या कीर्तनाकडे वळायचं. विठ्ठला विठ्ठला. महाशिवरात्री निर्माण कशी नेमकी झाली ऐका बरं का. इतर देवतेच्या मूर्तीची पूजा आहे पण महादेवाच्या मूर्तीची पूजा नाही. तर महादेवाची कशाची पूजा आहे? शिवलिंगाची पूजा आहे. मला शिवलिंगाची पूजा का केल्या जाते? आपण कथेमध्ये ऐकलं असेल ना? कथेमध्ये ऐकलं असेल महादेवाच्या शिवलिंगाची पूजा का केल्या जाते? किंबहुना हे शिवलिंग निर्माण झालं केव्हा? ज्या वेळेला महाराज सृष्टीची रचना केली होती. कोणी? परमात्म्याने सृष्टीची रचना केली होती. पण सृष्टीची रचना करायचं काम दिलं होतं कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. कोणाकडे दिलं होतं? ब्रह्मदेवाकडे दिलं होतं. ब्रह्मदेवानं सृष्टीची रचना केली आणि सृष्टीची रचना करून एक वेळेस मात्र चला म्हणले भगवान विष्णूच्या भेटी करता आपण जावं. भगवान विष्णूच्या भेटी करता निघाले. पण ज्यावेळेस भेटी करता गेलेत का भगवंत शेवरती होते. शेष शेवरती परमात्मा बसले असताना ब्रह्मदेव त्या ठिकाणी पोच झाले. आणि ब्रह्मदेव गेल्यानंतर महाराज परमात्म्याने ब्रह्मदेवाकडे पाहिलं सुद्धा नाही. ज्या वेळेला पाहिलं नाही ब्रह्मदेवाला राग आला आणि रागामध्ये ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र भगवान विष्णू परमात्म्याने प्रश्न केला. हे ब्रह्मदेवा का नाराज झालात? काय कारण आहे नाराज होण्याचं? म्हणले तुमच्या दरबारामध्ये प्रत्यक्ष मी आलो. तुम्ही माझं स्वागत तर केलंच नाही पण माझ्याकडे बघितलं देखील नाहीये. मला बोलले देखील नाहीये. ब्रह्मदेवाला भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं हे ब्रह्मदेवा अरे लेकरू आपल्या घरी आलं.
म्हणजे बापान ते स्वागत करावं का? कारण माझ्या पोटी तुझा अवतार आहे, तुझ्या पोटी माझा नाही ना. कारण ब्रह्मदेवाचा अवतार भगवान विष्णूच्या कुठून झालेला आहे? नाभी कमळातून झालेला आहे. जर नाभी कमळातून अवतार तुझा झाला असेल, तुझा जन्म झाला असेल, तर तुझं स्वागत करायची काय गरज आहे? त्यानं सांगितलं मी श्रेष्ठ आहे कारण मी सृष्टीची रचना केली. दोघांचा श्रेष्ठत्वाचा वाद सुरू झाला. श्रेष्ठत्वाचा वाद ज्यावेळेस सुरू होतो ना महाराज, त्यावेळेस माणूस श्रेष्ठ होण्याकरता कुठल्याही थराला जाऊन पोहोचतं होते. बरं का, ऐका, दोघांचा वाद सुरू झाला, पण तेवढ्यामध्ये दोघांच्या मध्यभागी अग्निस्तंभ निर्माण झाला होता. ज्या वेळेला अग्निस्तंभ तयार झाला, आता हे शिव महापुराणातलं वर्णन आहे बरं का, कह्यातलं वर्णन आहे हे? शिव महापुराणातलं वर्णन आहे. अग्निस्तंभ निर्माण झाला आणि अग्निस्तंभ निर्माण झाला, आकाशवाणी झाली, हे ब्रह्मदेवा, हे भगवान विष्णू, जो कोणी या स्तंभाचा शोध लावेल तो श्रेष्ठ असेल. ब्रह्मदेव गेले शोध लावण्याकरता वरती, भगवान विष्णू गेले खालती. दोघांनाही शोध लागला नाही, दोघांनाही शोध लागला नाही, दोघांनाही शोध लागला नाही. पण त्यातल्या त्यात ब्रह्मदेवान जरा चॅप्टरपणा केला. कोण चॅप्टरपणा केला? बोला, कोण केला? ब्रह्मदेवान चॅप्टरपणा केला. ब्रह्मदेवान चॅप्टरपणा असा केला महाराज, शोध लागला म्हणून जाहीर केलं आणि दोन साक्षीदार घेतले होते. एक घेतलं गाईलं आणि दुसरं घेतलं होतं त्या केवड्याला. दोघायला साक्षीदार घेतले आणि दोघायला साक्षीदार घेऊन तिथपर्यंत आला आणि सांगितलं, या ठिकाणी बोलायला सुरुवात झाली. स्वयंतत्व जे होतं महादेवाचं सांगितलं, लागा शोध. भगवान विष्णू परमात्म्यानं प्रामाणिकतेने सांगितलं, माझ्याकडनं शोध लागला नाही. ते स्तंभ का लहान होतं, त्या स्तंभाचा शोध लागणं शक्य नाही, कारण ते स्वयंस्तंभ होतं. आजही पहा तुम्ही, स्तंभाचं एक टोक वरती आहे आणि एक टोक खालती आहे. तो स्तंभ, ती शिवरात्री नेमकी कोणती आहे महाराज? आतापर्यंत कोणाला शोध लागला नाही आणि भविष्यामध्ये लागणार देखील नाही. तुम्हाला सांगू का स्तंभाचा शोध कसा आहे? जन्माच्या अगोदर कुठं होता आणि मेल्याच्या नंतर कुठं जाणार आहात याचं उत्तर कोणी सांगणार आहात? नाही. ऐका, कोणी याचं उत्तर सांगू शकत नाही. तद्वत त्याप्रमाणे ब्रह्मदेवानेही आणि भगवान विष्णूही शोध लावला नाही. पण ब्रह्मदेव खोटं बोलले. ब्रह्मदेवाने सांगितलं की हे भोलेनाथा, मी शोध लावलाय, मी श्रेष्ठ आहे. अरे बाबा, तू श्रेष्ठ आहे, तुझ्या मनाने काहीतरी पुरावा आहे का? असं म्हणतात. पुरावा असेल तर, पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा? कळलं तर बघा, बरोबर आहे. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर मग का पुरावा? हे ब्रह्मदेवा, काय पुरावा आहे? म्हणजे हाय, ही गाय पुरावा आहे आणि केवढा पुरावा आहे? या दोघांनी सांगितलं आम्ही खोटं बोलत नाही. पण ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्हाला निर्माण मी केलेलं आहे, खोटं बोलावं लागेल. नाविलाज झाला आणि गाय महाराज, गायीनं मानेन सांगितलं हो खरंय, ब्रह्मदेव सांगतो ते खरंय. एक लक्षात ठेवा बरं, 100 चुकीच्या माणसामध्ये चालण्यापेक्षा एकले चाला, तो मार्ग केव्हाही चांगला असतो. होईल त्रास पण गुण मात्र हमखास. ज्या वेळेला महाराज ब्रह्मदेवाने या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, गायीनं साक्षी दिली, केवढ्याने साक्षी दिली, आकाशवाणी झाली, हे भोलेनाथा, ब्रह्मदेव खोटं बोलतात आणि दोन साक्षीदार सुद्धा खोटं बोलताय. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला शाप दिला होता, हे ब्रह्मा, तू खोटं बोललास, मी तुला शाप देतो, तुझं एकही मंदिर भविष्यामध्ये होणार नाही. आजही महादेवाचं मंदिर आहे, भगवान विष्णू परमात्म्याचं मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. का? हे खोटं बोलण्याचा कार्यक्रम आहे. विचार करा, खोटं बोलायचं का नाही? आणि गायीनं महाराज साक्षी दिली होती ना, गायीला शाप दिला होता, मानेनं तू हलवून सांगितलं ना, खरंय तू समोरून पवित्र राहणार नाही. आजही गायीचं दर्शन माणसं कोणी कोण घेतात? पाठीमागून घेतात. अरे गायीचं गोमतीर पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे, पण गायीचं मुख पवित्र सांगणे आलेलं नाही. आणि त्या फुलाला महाराज वर्ज्य केलेले आहे. अशा प्रकारे शाप दिला आणि त्या ठिकाणी महाराज क्षमा मागितली आणि क्षमा याचना ज्यावेळेस केली ना, त्यावेळेस एकाच ठिकाणी महाराज मंदिराची स्थापना झाली होती आणि ते मंदिर आहे पुष्कराजला. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. म्हणजे ओळख कुठेतरी असावी, याला ब्रह्मा म्हणतात.
ही असावी याकरता एकच ठिकाणी मंदिर आहे पुष्कराज असं या ठिकाणी शाप दिला आणि ते शिवलिंग ते अग्निस्तंभ त्या ठिकाणी महाराज विराजमान झाला आणि खाली जायला सुरुवात झाली. कोणी धारण करायचं? आदिमाया शक्तीने ते धारण केलं होतं. ती आदिमाया शक्ती म्हणजे पार्वती. कोणे? पार्वती. आणि त्या पार्वतीने ती लिंग धारण केलं. म्हणून आजही पहा तुम्ही, आजही पहा महादेवाची पिंड कशी असते, बरोबर आहे का नाही? आणि मध्ये काय असते? लिंग आहे. जेवढं हे लिंग आहे तेवढेच महादेव परमात्मा आहेत. जे साईडचा आकार आहे ना तो आकार पार्वती माता आहे. त्या जलधारेच्या उजव्या साईडला कार्तिकेय भगवान आहे, डाव्या साईडला गणपती बाप्पा आहे आणि त्या जलधारेवर कोण आहे? महिला मंडळ बोला कोण आहे? महादेवाची मुलगी आहे. तिचं नाव काय? अशोक सुंदरी. तिचं नाव काय? तुम्ही ऐकलं ना शिवमहापुराण? तुम्ही शिवमहापुराण ऐकलं ना? मला ती अशोक सुंदरी आहे. ऐका, ज्या वेळेला त्या शक्तीने ते लिंग धारण केलं तेव्हापासून महादेवाच्या मूर्तीची नाही शिवलिंगाची पूजा होते. आणि ज्या दिवशी धारण केलं तो दिवस महाशिवरात्रीचा आहे. महाराज ही महाशिवरात्रीची कथा आहे. आता आपल्या कीर्तनाकडे वळू. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदे हरी विठ्ठल जीवन प्राप्त होण्यापेक्षा जीवनाची सफलता ही फार महत्वाची. महाराज काला कशा करता? ऐका बरं का, काला कशाला म्हणतात? काला झाला की सप्त झाला वेगळे जाहीर करायची गरज नाही. आता काला झाला, एखादा चुकून जर संध्याकाळी इकडे आला माणसं म्हणतील काला, तर सकाळीच झाला इकडे कोणीकडे बोंबलत आला. काला झाला की कार्यक्रम संपला, वेगळं जाहीर करायची गरज नाही. ऐका लक्ष देऊन बघा. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये एवढा आनंद झाला होता, किती झाला होता महाराज, आनंदाला पारावार राहिला नव्हता. पण तो परमात्मा जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता जीवनामध्ये काहीतरी संघर्ष करावा लागतो. असं म्हणतात जीवन प्राप्त होण्यापेक्षा जीवनाची सफलता ही फार महत्वाची. अरे मानव देह प्राप्त होऊन जर जीवन सफल होत नसेल तर मी असं म्हणेल राजा हो, एक रेडा भाग्यवान आहे जो ज्ञानोबराच्या संगतीमध्ये आला आणि त्यानं आपलं जीवन सफल करून घेतलं. अरे मानव देह प्राप्त होऊन जर जीवन सफल होत नसेल तर मी असं म्हणेल राजा हो, एक जटायू पक्षी भाग्यवान आहे जो रामप्रभूच्या सानिध्यामध्ये गेला आणि त्यानं आपलं जीवन सफल करून घेतलं. मानव देह प्राप्त होऊन जीवन सफल होत नसेल तर रेडा भाग्यवान आहे, एक पक्षी भाग्यवान आहे. जीवन प्राप्त होण्यापेक्षा सफलता ही महत्वाची आहे. परमात्म्याने हा जो नरदेह प्राप्त करून दिला ना, नेमका तो कशा करता प्राप्त करून दिला आहे? प्राप्ती करता प्राप्त करून दिला. संत महात्मा सांगतात बाबा रे, त्याची प्राप्ती करणं काळाची गरज आहे, किंबहुना त्याची प्राप्ती करणं महत्वाची. जी गोष्ट ज्या कारणाकरता भेटली ती गोष्ट त्या कारणी लागत नसेल ते वाया गेल्याशिवाय राहत. बरोबर आहे की नाही? काय बघा, पंचतंत्रातलं उदाहरण आहे, फार सुंदर आहे. काय झालं पहा, भटजीबाच्या घरी पंगत होती. कोणाच्या घरी पंगत होती? बोलत चला, कोणाच्या घरी? भटजीबाची. आता नसते म्हणा पण होती. भटजीबाच्या घरी पंगत होती आणि पंगत बसली आणि पंक्तीमध्ये वाढण्याकरता तूप आणलं. काय आणलं? तूप आणलं. हिवाळ्याचे दिवस होते. तूप काय झालं होतं? थिजलं होतं. भटजीबानं सांगितलं अगं पंगत वाढेपर्यंत तू काय कर, तूप गरम कर. तूप तिने उचललं आणि त्या चुलीवर ठेवलं. जसं तूप गरम होते तसंच त्याच्याबरोबर काय गरम होते? तुपाचं. बोला तुपाचं.
भांड गरम होते. महाराज पंगत वाढून पूर्ण झाली आणि मग भटजीवन सांगितलं अगं वाढण्याकरता तूप आण. लवकर गेली भांड उचललं. जसं उचललं तसं भांड ते असं सोल्ड पण जरा लेट सोल्ड. ऐका महाराज भांड खाली सोडलं आणि भांड खाली सोडल्यानंतर महाराज ते पूर्ण तूप काय झालं चुलीमध्ये सांडल्या गेलं. तिने विचार केला आता मात्र भटजी आपल्याला बोलल्याशिवाय राहणार नाही. अगं आण लवकर तू. धावत पळत आली आणि येऊन पाहते या ठिकाणी मला ती वाट पाहतात. तिनं कानात येऊन सांगितलं हो तुपाचं भांड गरम असल्यामुळे माझ्या हातातून निसटलं आणि त्याच्यामध्ये ते सांडलं गेलं. त्याला राग आला बोलणार पण तेवढ्या तिने सांगितलं खबरदार जर काय बोलसाल तर. इथंही जाणार होतं आणि तिथंही बोला बोला इथंही गेलं. महाराज भटजीने सांगितलं अगं इथं जे जाणार होतं कुठं पंक्तीमध्ये इथं जे जाणार होतं ते कारणी लागणार होतं आणि इथं जे गेलं ना ते विनाकारण गेलं. कसं गेलं विनाकारण गेलं. महाराज म्हणतात कारणी लागलं पाहिजे तर ते सफल आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. तो बाधिकेचा होऊ नये म्हणून संत महात्मे वेळोवेळी सावधून आपल्याला सांगतात हे जाईल टाळी वाजा जोरदार एकदा वा. जोड लागला की माणसं ढिली पडत नाही. विठ्ठला विठ्ठला सांगायचा मुद्दा हा होता. संत महात्मे विनंती करून सांगत बाबा रे मी सांगतो ते करा काय करा कर जोडू नवी नवी तर तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजा माऊली करतात वा. महाराज म्हणतात बाबा रे कर जोडून विनवितो तुम्हा का कारण नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना परमात्म्याचा आठव करा जीवनामध्ये महाराज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ते सुख जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता अनेकांनी तपश्चर्या केल्या आणि ते सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतले. महाराज सुख कशाला म्हणतात सुखाचं दुसरं नाव आहे सुखरूप आयसा. वा कोण आहे सुखरूप आयसा दुजा कोणी माझ्या पांडुरंगा. ऐका आणि तोच परमात्मा तिथं आला होता ना महाराज. तो परमात्मा तिथं आला होता इतका आनंद झाला होता. किती झाला होता
नाही लेखा. परमात्मा गोकुळामध्ये आला होता, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आनंदाला पारावार राहिला नाही. लक्ष देऊन ऐकावं कीर्तन माझं. आनंद गोकुळामध्ये झाला होता, पण आनंद होण्याच्या पाठीमागचं कारण काय घडलं होतं महाराज? ज्या वेळेला वसुदेव देवकीने तपश्चर्या केली आणि तपश्चर्याची अंती परमात्मा प्रसन्न झाला. लक्ष देऊ नका बरं का, काल्याचं कीर्तन अभंगावर बोलतोय मी. ज्या वेळेला परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, हे वसुदेव देवकी काय इच्छा आहे तुमच्यावली? काय नाही देवा, तुझ्यासारखा मुलगा व्हावा एवढी आमची काय इच्छा आहे. आणि त्या तपश्चर्याच्या जोरावर महाराज परमात्मा आला होता. पण ऐका ना, ज्यावेळेस वसुदेव देवकीचा विवाह लावला होता कंसाने आणि स्वतः वरात या ठिकाणी हकलण्याकरता बसला होता, पण मेन चौकात ज्यावेळेस वरात आली होती का त्यावेळेस मात्र आकाशवाणी झाली होती, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू या ठिकाणी महाराज वरात हाकलून राहिला तिच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. कंस म्हणला, जर हिच्या पोटी आठवा येणार आहे तो जर मला मारणार आहे तर मी हिलाच मारून टाकतो. कारणासह कार्याची निवृत्ती, कारणासह कार्याची निवृत्ती. घरात साप घुसावा आणि तो त्या उतरंडीच्या घरात जावा आणि एखाद्याने काठी हातात घ्यावी. कारणासह कार्याची निवृत्ती म्हणजे साप बिन मडके बी, बरोबर आहे का नाही? कारणासह कार्याची निवृत्ती, इलाच मारून टाकतो. त्या ठिकाणी मला त्या मनातली तलवार बाहेर काढली. खडगा घेऊन या मारा यावला, खडगा घेऊन या मारा यावला, खडगा घेऊन या मारा यावला, खडगा घेऊन या मारा यावला. घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवाने हात धरला, हे मूर्ख कंसा काय करून राहिला? म्हणले, वसुदेवा तू ऐकलं नाही का? वसुदेवा तू ऐकलं नाही का? आकाशवाणीने काय सांगितलंय? हिच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो मला मारणार आहे. ज्या वेळेला असं बोलण्यामध्ये आलं का त्यावेळेस वसुदेवाने सांगितलं, तुला भीती कोणापासून आहे? हिच्यापासून आहे का हिच्या ठिकाणी आलेल्या मुलापासून आहे? बोला, कोणापासून आहे? तुम्ही याची फ्रेश बसा गड्या. पंगत आहे नंतर आपली, मला पंगत आहे ना, मग काऊन ताण घ्या, फ्रेश बसा मस्त आहे का? ज्या वेळेला बोलण्यामध्ये आलं वसुदेवाने सांगितलं, तुला भीती आठव्या बसून आहे ना, तुला मी शब्द देतो, जो मुलगा जन्माला येईल तो तुला मी आणून देईल, त्याला तू काय कर, मार. वसुदेवाच्या सांगण्यावरनं महाराज त्याला पटलं आणि त्यानं तिला सोडून दिले. पण असं म्हणतात ना, दुर्बुद्धी माणसाला सुधरू देत नाही. याला ते पटलं नाही, याने त्या दोघाला कारागृहामध्ये बंद केलं. कारागृहामध्ये बंद केले, हातापायामध्ये बेड्या टाकल्या, दरवाजे बंद केले, द्वारपाल जागृत केले आणि सांगितलं, जे लेकरू जन्माला येईल ते माझ्यापर्यंत आणून पोहोचतं करायचं. पाहता काय, एक 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 लेकरू जन्माला आलं, सहाही मारीत दुराचारी. महाराज सातवा गर्भ गुप्त झाला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापन झाला. आठवा परमात्मा या ठिकाणी महाराज जन्माला येणार. त्यावेळेस मात्र बुधवारचा दिवस, अष्टमी तिथी, त्या नक्षत्रावर परमात्मा या ठिकाणी महाराज त्या कारागृहामध्ये अवतीर्ण झाला. पण कसा झाला? चतुर्भुज रूप धारण केलंय. त्यावेळेस महाराज वसुदेव देवकीनं पाहिलं, देवा तुझी आम्ही आराधना केली, पण मोठं होण्याची नाही रे, लहान होण्याची. खरं सांगा, लहान लेकरू सांभाळण्याचा आनंद असतो का मोठं लेकरू? मावले हो, आता चौकून आवाज जास्त झाला बरं का. आता नेमका हे वातावरण थोडं स्तब्ध पाहिजे होतं. असो, कोणतं लेकरू मोठं का लहान? लहान, बरोबर आहे का नाही? लहान लेकरू सांभाळण्याचा काय असतो आनंद वेगळा असतो, त्याला मातृत्व म्हणतात.
भगवंतानं सांगितलं तुमचं खरंय, पण तुम्हाला 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगण्याकरता मी अवतीर्ण झालोय. काय 4 गोष्टी ज्ञानाच्या? भगवंतानं सांगितलं एक काम करा, मला उचलान घेऊन चला. कुठे? नंदाच्या घराला काय करायचं, उचलान घेऊन चला. पण लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला परमात्म्याने सांगितलं मला उचलान घेऊन चला, पण ज्या वेळेला असं बोलण्यामध्ये आलं, झाला प्रसंग असा की भगवंत आलं. वसुदेव देवकीने प्रश्न केला, देवा तुझं म्हणणं खरंय रे, पण आमच्या हातापायामध्ये काय येतात? बेड्या आहेत. काय आहेत आमच्या हातापायामध्ये? बेड्या येतात, दरवाजे बंद आहेत. हातापायामध्ये बेड्या येतात, दरवाजे बंद येते. देवानं सांगितलं फक्त मला उचला. काय करा? फक्त मला उचला. उचलीला कमळापती, पायाचे बंधने गळती. ऐका ना राजा हो, परमार्थ कसा असावा राजा हो? परमार्थ असा असावा. कसा असावा? असा असावा. देव जर डोक्यावर घेतला तर कुठलंच बंधन माणसाला आडवं येत नाही, आणि प्रपंच डोक्यावर घेतला तर सगळे बंधन आडवी आल्याशिवाय राहत नाही. देव सका जरी विश्व अवघे कृपा करी. परमात्मा या उचलला आणि महाराज घेऊन चालले. द्वारपाळ या ठिकाणी महाराज झोपी गेले. दरवाजे आपोआप उघडे आणि परमात्मा या ठिकाणी घेऊन चालले. जात असताना मंद मंद पाऊस सुरू झाला होता. मंद मंद पाऊस सुरू झाला. शेष नागाने छत्र धरलं आणि महाराज जाऊ लागले. वसुदेव महाराज जात असताना यमुना माता आडवी आली. लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. यमुना माता आडवी आली आणि यमुना माता ज्यावेळेस आडवी आली ना, यमुना मातेने विचार केला, जो परमात्मा योग्याच्याही ध्यानाला येत नाही, तो परमात्मा आज जर माझ्या पात्रातून चालला असेल तर मी त्याला दर्शन घेतल्याशिवाय जाऊ देणार. तो परमात्मा आज जर गोलाईच्या महाराज या मंदिरामध्ये आला असेल तर मी कीर्तन ऐकल्याशिवाय राहणार नाही. यमुना मातेनं वाढायला सुरुवात केली. हळूहळू मारत पाणी वाढायला सुरुवात झाली. छाती इतकं, गळ्या इतकं परमात्म्याने अंगुष्ठ खाली केला आणि यमुना मातेला तिकडे तो आचाट आणि इकडे हा आचाट. बरोबर आहे की नाही? ऐका, महाराज म्हणतात बाबा रे, ज्या वेळेला यमुना मातेनं वाट दिली, इकून तिकडे गेले, यशोदा मातेच्या कुशीमध्ये परमात्म्याला टेकवलं. यशोदा मातेच्या कुशीमध्ये परमात्म्याला टेकवलं आणि तिथली माया जन्मली होती, तिला उचललं आणि घेऊन आले. कारागृहामध्ये प्रवेश केला. आपोआप दरवाजे लागले गेले. हातापायामध्ये वेड्या आल्या.
द्वारपाळ जागी झालेत. सेवक आला, कंसात सांगितलं महाराज आठवा जन्मला. माईला उचललं कंसाने, घेऊन गेला, गरगर गरगर गर फिरवला, आपटणार. पण तेवढ्यात हातातली माया निसटली आणि त्या मायेने सांगितलं, हे मूर्ख कंसा, तुझं लागे वधी उपजला मज आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. ज्यावेळेस माईनं सांगितलं इकडे परमात्मा गोकुळामध्ये या ठिकाणी महाराज टेकोला होता. सकाळच्या पहिले दाईन उठली आणि महाराज अख्ख्या गोकुळामध्ये सांगत सुटली. ऐका, परमात्म्याचं त्या गोकुळामध्ये या ठिकाणी आनंदात स्वागत केलं, तर ते बी स्वागत आपल्याला सुद्धा करायचं. सर्वांनी हातवरी करा, सरळ सरळ हातवरी करा, सरळ करा, सरळ सरळ, बिलकुल लगे सरळ सरळ हातवरी करा, सरळ सरळ. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, सायलेंट मध्ये घ्या मस्त. सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, थोड़ा आवाज थोड़ा. सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, कृष्ण सुस्वागतम कृष्ण. त्या परमात्म्याचं आनंदात महाराज स्वागत केलंय. आणि परमात्म्याचं स्वागत केल्यानंतर महाराज गवळण त्या ठिकाणी उठले आणि गोकुळामध्ये सांगत सुटली. गवळण जोरदार टाळी वाजवा. असं मस्त सायलेंट मध्ये घेत चला. पॉवरफुल मध्ये काय व्हायला माहिती का, ते अति रेंजच्या वरी चालले. थोडं इमान खाली घ्या ना तर वरी जाईल मग ते. ऐका, महाराज म्हणतात गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ऐका महाराज, सुईनीची गलबला झाली, दासी जनी हेल घाली. माऊले हो, इकडे हेल घालणं माहितीये का? हेल घालणं माहितीये का? हेल घालणं माहितीये का? नाही. तेल घालणं माहितीये का? मग ऐका,
महाराज हेल घालणं कशाला म्हणतात? ज्या घरी मुलगा झाला, कसं वाजायला नाही? ज्या घरी कमी करा आवाज. हाँ, हिंदी में बात करनी चाहिए आपको. अच्छा, अरे इसको कम कर रे. बरोबर आहे का नाही? आता ते हिंदी भाषा कळली पाहिजे नेमकी. ते आता महाराज इस्रोला पुरुषोत्तम महाराजांनी मंदिर बांधण्याचं खबर आहे. तिथं मुख्यमंत्री आले होते, एकनाथ शिंदे साहेब, आणि ते तपासण्या सुरू असते. तर त्याने विचारलं, महाराज हे काय, इथं काय, तिथं काय, असं पाहू लागलं. स्टेजच्या खाली पाय, इकून पाय, तिकून पाय, आणि त्याने ते मृदंग तपासला. काय तपासला? मृदंग तपासला. ते म्हणे इसमें क्या आहे? आता यात काय सांगावं? आता काय ते म्हणे इसमें क्या आहे? म्हणजे इसमें वाजवणे का आहे. काय सांगावं माणसाला? समझ में आए कि नहीं आपके? आवाज थोड़ा कम करो, आणि मैं ज्यादा बोलूंगा तब वाढो. विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेला महाराज या ठिकाणी काय गवळण उठली आणि गोकुळामध्ये सांगा सुटली, आणि महाराज नंदबाबा होते वाड्यामध्ये. नंदबाबाला या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. नंदबाबा, नंदबाबा, नंदबाबा. महाराज एवढ्या जोरात तिने आवाज काढला, नंदबाबाला असं वाटलं नेमकं झालं काय. नंदबाबा, नंदबाबा, नंदबाबा म्हणले, अरे का बात आहे छोरी. छोरी म्हणजे बोला, छोरी म्हणजे ही ब्रज भाषा आहे बरं का गोकुळातली. नंदबाबा, नंदबाबा, अरे का बात आहे छोरी. छोरी म्हणजे पोरी. हिला असं वाटलं एक तर यांना उतरत्या वयात मुलगा झाला. वैशीची शेवटी माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, आनंद कमी असतो का? फार मोठा आनंद असतो. उतरत्या वयात मुलगा झाला, एकदम सांगावं तर बरोबर आहे का नाही? हे आनंद सहन होणार नाही. काय करावं? तीन सावकाश या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. तिने बाबा कचुना बात आहे. कचुना बात म्हणजे काय नाही झालं. आता खरं सांगा, एवढ्या जोरात आवाज करत आली होती, नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा. अरे का बात आहे छोरी, आणि म्हणती कचुना बात आहे. असा राग आला नंद बाबाला, आणि नंद बाबा बोलायला सुरुवात केली. अरे कचुना बात आहे काय? नंद बाबा, नंद बाबा रटला काय घुम रही हो. ही बरं जी भाषा आहे. अरे नंद बाबा रटला गाय काहे घुम रही हो, याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजते का? आमची भाषा आता ही ऐका महाराज. काहे रटला गाय घुम रही हो याचा अर्थ आपल्या गावरान तडक्यात सांगू का? जर काहीच झालं नाही तर काहून बॉम्बलत हिंडायली, ही आपली भाषा हो. तीन मग हळूच सांगितलं, बाबा लाला भयो लाला. तुम्हाला काय झाला? मुलगा झाला. एवढा आनंद झाला. किती आनंद झाला? आनंदाला पारावाय राहिला. किती सांगू मी? सांगू कुणाला? आजी आनंदी आनंद झाला. एवढा आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला. पण एवढा आनंद होण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? कारण परमात्मा गोकुळामध्ये आला होता. अभंगाचं दुसरं चरण.
झाला होता राजा हो, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंद का झाला? परमात्मा त्या ठिकाणी आला होता. महाराज, परमात्मा म्हणजे प्रत्यक्ष आनंद स्वरूप आहे. असं म्हणतात ना, नंद घर आनंद भयो जय कन्हैया. नंदाच्या घरी प्रत्यक्ष आनंदाचा कंद अवतरला होता. एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता की आनंदाला पारावार राहिला नव्हता. आनंद महाराज ते साजरा करू लागले. बाबरा बाबा, तिसरं प्रमाण तुम्ही म्हणा, माईक माझा घ्या, तुम्ही घ्या आता बरं का. तिसरा या ठिकाणी मला आनंद साजरा करू लागले. पण तो आनंद कसा साजरा करू लागले? अभंगाचं तिसरं जरा. गुडिया तोरण गुडिया तोरण गुडिया तोरण गुडिया तोरण करती गाना गाती गाणे करती गाना गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा वा, जोरदार टाळी वाजवा एकदा. मेडीचा बैल साधा नसतो बरं, फक्त ते शांत उभा असतो. ऐका, वा, लक्षातून ऐका. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. कथा करू लागल्या, गाणे गाऊ लागल्या. महाराज आनंद साजरा करू लागल्या. पण हे सगळं करणं चाललं होतं कशामुळे करणं चाललं होतं? तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, या करता करणं चाललं होतं. परमात्म्याचं नामचिंतन करावं. आपण सुद्धा त्या ठिकाणी काय परमात्मा स्वरूपात विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते परमात्म्याचं भजन करायचं कसं? विठोबा रखुमा माझ्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. थोडक्यात सांगायचं म्हणजे काल्याच्या कीर्तना दंडक असतो. काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करत असतात. काय ह्याचा उच्चार करत असतात? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कारण मला आजचा कीर्तनकार बांधलेला असतो, बरोबर आहे का नाही? सप्तातली कीर्तनकाराची यादी असते. पहिला कीर्तनकार नामपर रूपपर, मंदातली उपदेशपर संतपर, बरोबर आहे का नाही? जागराचं मागणीपर आणि काल्याचं, बोला काल्याचं चरित्र ते उच्चारावे केले देवे, याचा उच्चार करायचा. दुसरीकडे जायचं. हा दंडक असल्यामुळे आपण आता तेच चरित्र उच्चार पाहू आणि शेवेला पूर्णविराम. आपली वेळ आहे 12 ते, बोला बोला 12 ते 2 बरोबर. आपलं कीर्तन कितलं सुटलं पाहिजे मग आता? बोला कित 2:30ला? ऐका, बरोबर आपलं कीर्तन 2ला सुटलं. पण आपलं कीर्तन 2ला सुटणार, 2ला सुटणार नाही. किती वाजेपर्यंत चालेल? 5 वाजेपर्यंत चालेल का? कीर्तन आपलं 2ला सुटणार नाही. कीर्तन सुटेल त्यावेळेला 2 वाजले असतील. विठ्ठला विठ्ठला.
झाला नाना प्रकारच्या ठिकाणी महाराज खोड्या करायला सुरुवात केली. परमात्मा एवढ्या खोड्या करायचा, एवढ्या खोड्या करायचा, अनेक गवळणी याचन करणे सांगायच्या. म्हणजे सुधा माता या ठिकाणी म्हणायची, काय म्हणायची? बाळ सगुण गुणाचे ताणे ग बाळ दिसते गोजिरवाने, सगुण गुणाचे ताणे ग बाळ दिसते गोजिरवाने. माझं लेकरू कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता ग्रहाने गे गोकुळच्या का गोलाईच्या नारी? ऐका, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी? असं ज्यावेळी यशोदा माता बोलायची ना, त्यावेळेस मात्र गवळीला फार राग यायचा. का राग यायचा महाराज? ऐका बरं का राग यायचा? एक तर हिचं पोरग खोड्या करते आणि हिला सांगितलं खरं वाटत. हे साधं एक आहे. त्या जर मला दही दूध तूप लोणी घेऊन गेल्यात ना, तर हे खडे फेकून हाणते आणि ते मडके फोडते. पण महाराज त्या गवळींचा भाव असा बनला होता, त्या दही घ्या तूप घ्या लोणी घ्या म्हणत नव्हत्या, गोविंद घ्या कोणी दामोदर म्हणून म्हणतात नाही की ठिकाणी. दुडी बर दुडी गवळण साथे निघाली, दुडी बर दुडी गवळण साथे निघाली, दुडी बर दुडी गवळण साथे निघाली, दुडी बर दुडी गवळण साथे निघाले. तुझ्या गुण दामोदर धुडीवर धुडी गवळण साथे निघाली. पण त्या गवळणी काय म्हणायच्या? गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. महाराज मथुरातले या ठिकाणी महाराज गवळणी हसू लागले. अगं दही घ्या तूप घ्या लोणी घ्या असं म्हणायचं, त्या गोविंद घ्या दामोदर घ्या. महाराज एवढ्या तल्लीन होऊन गेल्या होत्या. ऐका ना, ज्या वेळेला परमात्मा गोकुळामध्ये या ठिकाणी गवळणी सोबत या ठिकाणी विहार करायचा ना, ज्या वेळेला रास क्रीडा करायचा ना, त्यावेळेस गवळणीची अवस्था कशी बनली होती महाराज? गवळणीची अवस्था कशी बनली होती? वाजवा, जोरदार टाळी वाजवा. सांग पाटला काय करू? उपट बळा टिप्पेर गो. आता तिकडून आदेश आलाय महाराज, विनंती आहे अर्धा तास चालू द्या.
आता टाइम माझा जवळपास संपलेला आहे, बरोबर 5 मिनिटं राहिले. कसं करू? तुमची इच्छा आहे का ऐकण्याची? हात वर करा. इमानदारीने इच्छा असेल. बाबा 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 बाबा. अरे हात कशाला वरी करायला लागले? तुम्ही हात नाही वरी केले मी संपवतो, पण तुम्ही हात वरी केले ना. ऐका, चला असो, तुमची इच्छा आहे आता तर काही आता एक चला काय हरकत नाही, एक अर्धा तास. विठ्ठला विठ्ठला त्याला कणिक आणून दिली, डबल लाव, पण हान हाजी करू नको आता. ऐका 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 महाराज, परमात्मा गोकुळामध्ये ज्यावेळेस आला ना, आणि गोकुळामध्ये येऊन ज्यावेळेस कोळणसुपर या ठिकाणी महाराज विहार करायचा, त्या गवळीची अवस्था कशी बनायची महाराज? त्या सूद बूद सगळ्या विसरून जायच्या. ज्या वेळेला परमात्मा बासरी वाजवायचा ना, ऐका बरं, परमात्मा ज्या वेळेला बासरी वाजवायचा राजा हो, त्यावेळेस मात्र त्या बासरीच्या त्या स्वरामध्ये, त्या ध्वनीमध्ये गवळणी तल्लीन होऊन जायच्या. आणि त्या परमात्मा ज्यावेळेस वाजवायचा, कधी थांबायचा, कधी वाजवायचा, कधी थांबायचा, त्यावेळेस त्या गवळणी त्या परमात्म्याला काय म्हणायच्या? हा जरा धीरे से बजाना, बजाने वाले ज्यावेळेस बासरी वाजवायचं ना, त्यावेळेस मात्र गवळी म्हणजे बाबा रे अशी वाजव, जरा धीरे से बजाना, बंसी बजाने वाली. परमात्म्याने एवढी या ठिकाणी महाराज त्या मोहून गेल्या होत्या, कारण परमात्मा तेवढा सुंदर होता महाराज. परमात्मा किती सुंदर होता ऐका, एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात. हा नाम तुम्हारा पालनहारा, नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, दर्शन होगा. इसकी रचना इतनी सुंदर होगी, इतना सुंदर होगा, होगी इतना सुंदर होगा. तुम्हारा पालनहारा हो, नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा. से पार उतरना हमें तो, इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा.
ज्याची रचना एवढी सुंदर आहे राजा हो, तो परमात्मा किती सुंदर असेल. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. आणि निंदर मकरा, आणि निंदर मकरा, रूप सावळे सुकुमार, परमात्मा किती सुंदर होता. आता यायचे प्रमाण चालले म्हणजे आपण ढिलवून जमणार आहे का? बरोबर आहे का नाही? परमात्मा किती सुंदर होता. एका ठिकाणी वर्णन खूप छान आहे. हा जरी की पगडी बांधे हो, जरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा. कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा. झरी की पगड़ी बांधे झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा. कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा, कितना सुंदर बाग बिहारी, कितना लगे प्यारा. प्यारा. याच्या वर सांतर आहे, याच्या वर सांतर आहे. कोणता आहे तो? नट घुंगराले बाल, तेरी टेढ़ी मेढ़ी चाल, हवा में सर करता तेरा पीतांबर मतवाला. जरी की पगड़ी बांधे हो, असे येते. आता जमला गंगाराम विठ्ठला. हो महाराज, हे सगळे संताच्या कृपेशिव नाही बरं का. हे संताच्या कृपेशिव कार्यक्रम नाहीये. महाराज म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्याच मार्गाने देव आकळला जातो, दुसरा मार्ग आकळला जात नाही. किंबहुना महाराज याच अनुषंगाने गीत आहे. कोणता येते ऐका. हाँ शाम तेरे मिलने का सत्संग बहाना है, रात तेरे मिलने का सत्संग बहाना है. ताली वाजव माय बाप, ताली. रात तेरे मिलने का सत्संग बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे
टाळी वाजवा जोरदार एकदम. आता मी पुढं माझ्या पाठीमागं दोघ जण बरं आता होऊ द्या. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है मथुरा में धूम तुझा गोकुल में आया है चंदा में धूम तुझा तारों में पाया है वृंदावन की गलियों में मेरा श्याम का ठिकाना है शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना स्टेज खाली पडेल आपलं नाही का? महाराज म्हणत बाबा रे संताची संगती मनोमार्ग गती श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. हीच मोठी काय परमात्म्याची कृपा आहे. महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै अंजळतील पापे. ते नाम जर घेतलं देव प्रसन्न होतं आणि देव आपल्या सोबत राहिल्याशिवाय राहत नाही. परमात्मा गोकुळामध्ये राहू लागला, नाना प्रकारच्या खोड्या करू लागला. आपण खोड्या करत असताना महाराज एवढ्या खोड्या करणं चालू झाल्या, पण कितीही खोड्या झाल्या तरी यशोदा मातेला खरं वाटून राहिलं नाही. काय माहिती का, सांगून जर कोणी ऐकत नसेल तर माणसं पक्के झाल्याशिवाय राहत. बरोबर आहे का नाही? पक्के झाल्याशिवाय राहत नाही. सांगून जर ऐकत नसेल तर माणसं माणूस म्हणतात मराठी सांगून कळते का हिंदीत सांगू. बरोबर आहे का नाही? या ठिकाणी काय आहे, असं आहे का? मग कसं करायचं नेमकं, मग संपवायचं 10 मिनिटात ना. बरं काय बरं नाही ते सांगितलं म्हणून लांबलंय, नाही तर तेही संपलं होतं ते. कारण मी एकमेव माझं काम असं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं माझं कीर्तन 2ला संपणार नाही. कीर्तन संपेल तेव्हा 2 वाजतील. कारण मी टायमाच्या पुढे जाणार कीर्तनकार अजिबात नाही. पावसाने बदबद पडावं झड लावू, पण काय माहिती आहे का, भटजीबा पूजे करता बसले होते आणि यजमानानं सांगितलं थोडी वाढवा. म्हणजे तुम्ही पानं लिंबाची नव्हते बरं का, पानं आंब्याची नव्हते बरं का, पानं पदाची नव्हते. अरे होते काय सांग नेमकी. 1 मिनिटात ते पानं होते नाही गेलीची. बरोबर आहे का नाही? आहे का? नाना प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या ज्यावेळेस केल्या का त्यावेळेस मात्र झाला विषय असा, यशोदा मातेने सांगितलं कृष्णा आता भरपूर झालंय, आदेश आलाय, उरक आता. बरोबर आहे का? कृष्ण तुला मी ताकीद करते हरी बोला यशोदा मातेने विनंती केली कोणाच्या घरी जाऊ नको, तुला मी ताकीद करते. पण बाबा ऐकत नाही. त्यावेळी यशोदा माता म्हणती उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. परमात्मा गाय घेऊन मला चारण्याकरता गेला. म्हणतात ना गाईचा राया रानात गेला
परमात्मा महाराज गायी चरण्याकरता वनामध्ये गेले. म्हणले या ठिकाणी काय भरपूर खेळ झाले, भरपूर खेळ खेळले का टाइम संपला. आता म्हणले भरपूर खेळ झाला, आता एक काम करा, आपापली शिदुरी आणा. सर्वांची शिदुरी आणली. महाराज सर्वांना चौकून बसवलं, खांदी आणि पोटी. आता काय खेळायचे सुख या ठिकाणी सगळ्याला बसवलं. महाराज सुंदरपैकी त्याचं वर्णन या ठिकाणी महाराज शुकाचार्य करतात. हरी बेब्रत बेनुंजे डरपट यो सुंग बेत्रेजी कक सेवा मसरून कोणतात प्लान इंग्लिश टेस्टन मध्ये हास्य सुरू केलं गुरुपती यज्ञ भोगबाल केली. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत भगवान बाबा नम पार्वती पदे हर 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 महादेव. ज्ञानेश्वरा आता एकदा छोटस भजन होईल आणि काल्याचा अभंग शेवीला पूर्णविराम. सगळ्यांनी हात सरळ. हा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा. भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश शिवाय. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेन्द्रहार सदा वसंतं हृदयारि भवं भवामि सैतं नमामि. ओम नमः शिवाय. एक